आज आपण बोलणार आहोत देशाच्या राजकारणात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या नावाबद्दल, राघव चड्डा। आणि प्रश्न एकच आहे, राघव चड्डा खरंच भाजपकडे जाणार का आणि जर गेले तर त्यांची राज्यसभेची जागा टिकणार का? सुरुवात करूया नेमकं काय घडलंय ते समजून घेऊन। फक्त एका आठवड्यात सगळं चित्र बदललं। आम आदमी पार्टीने मोठा निर्णय घेतला, राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवलं। इतकंच नाही, पक्षाने राज्यसभा सचिवालयालाही पत्र लिहून सांगितलं की चड्डा यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्याची संधी देऊ नये। म्हणजे काय, स्वतःच्या पक्षानेच त्यांना साईडलाईन केलं। आता प्रश्न येतो असा, पक्षातील अनेक नेत्यांचा आरोप आहे की राघव चड्डा संसदेत गंभीर मुद्द्यांऐवजी सॉफ्ट मुद्दे उचलत होते। उदाहरण द्यायचं झालं तर एअरपोर्टवरील खाण्याचे दर, पिझ्झा डिलिव्हरी टाइम हे मुद्दे महत्त्वाचे असले तरी पक्षाचं म्हणणं आहे की देशात मोठे प्रश्न असताना हे प्राधान्य का? देशातील आप नेते सौरभ भारद्वाज यांनी थेट आरोप केला की हा सॉफ्ट पीआर आहे। तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तर आणखीन मोठं विधान केलं, चड्डा कॉम्प्रोमाइज आहेत। म्हणजेच त्यांनी कुठेतरी तडजोड केली आहे असा थेट आरोप। त्यांच्यावरचे आरोप यावरच थांबत नाहीत। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनीही गंभीर आरोप केले। त्यांच्या मते चड्डा यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेतली नाही, जसं की महाभियोग प्रस्ताव आणि काही मोठे आंतरराष्ट्रीय मुद्दे। आता या सगळ्यावर राघव चड्डा काय म्हणतात? त्यांनी सगळे आरोप फेटाळले। त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे, हा सगळा पूर्वनियोजित हल्ला आहे। आणि त्यांनी एक डायलॉगही वापरला, घायल हूं इसलिए घातक हूं। म्हणजेच ते शांत आहेत पण गेम अजून संपलेला नाही। आता इथे येतो एक खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग ट्विस्ट। राघव चड्डा यांनी सोशल मीडियावर मोदी आणि भाजपवर केलेल्या जुन्या टीका डिलीट केल्याचं समोर आलं आहे। म्हणजेच राजकीय समीकरण बदलतंय का? हा मोठा प्रश्न आता चर्चेत आहे। आता पुढचा मोठा प्रश्न, ते खरंच भाजपमध्ये जातील का? यावर भाजपनेही थेट उत्तर दिलेलं नाही। दिल्ली भाजप अध्यक्ष म्हणाले त्यांचा निर्णय तेच घेतील, म्हणजे दरवाजा बंद नाही पण पूर्णपणे उघडाही नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर राघव चड्डा यांनी पक्ष बदलला तर त्यांची राज्यसभेची जागा जाईल का? उत्तर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे। भारताच्या अँटी डिफेक्शन लॉ नुसार एखादा खासदार दोनच परिस्थितीत अपात्र ठरतो। एक, जर त्याने स्वतःहून पक्ष सोडला, आणि दोन, जर त्याने पक्षाच्या व्हीप विरोधात मतदान केलं पण फक्त मतभेद किंवा आरोप यामुळे सीट जात नाही। म्हणजे सध्या तरी राघव चड्डा यांची राज्यसभेची जागा सुरक्षित आहे आणि त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे। आता या सगळ्या कथेत पंजाबचाही एक मोठा अँगल आहे। राघव चड्डा हे दिल्लीचे असले तरी ते पंजाब मधून राज्यसभेत गेले आहेत आणि तिथे त्यांच्यावर बाहेरचा असा आरोप आधीपासून होत होता। 2022 मध्ये पंजाबमध्ये आपचा मोठा विजय झाला आणि त्यामागे चड्डांचा मोठा रोल होता असं मानलं जातं। पण त्यानंतर ते हळूहळू पंजाबच्या ऍक्टिव्ह पॉलिटिक्स पासून दूर गेले। म्हणून आता प्रश्न उभा राहतो, ते पंजाबमध्ये स्वतःचा राजकीय स्पेस शोधतायत का? दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी या संपूर्ण वादावर मौन बाळगलं आहे आणि हे मौनच अनेक प्रश्न निर्माण करते। आणि शेवटी राघव चड्डा यांनी स्वतःच एक संकेत दिला आहे, पिक्चर अभी बाकी आहे। म्हणजेच ही फक्त सुरुवात आहे। तर निष्कर्ष काय? आपमध्ये अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे। राघव चड्डा साईडलाईन झाले आहेत, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत, पण अजून कोणताही निर्णय स्पष्ट नाही आणि त्यांची राज्यसभेची जागा सध्या सुरक्षित आहे। आता पुढे काय होणार? राघव चड्डा आपमध्ये राहणार की नवीन राजकीय दिशा घेणार, यावरच पुढचं राजकारण ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा पुढे काय निर्णय घेतील? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।